ज्येष्ठ मान्यवर, विविध पक्ष संस्थांचे पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकारी आणि आपण जमलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, या निवडणुकीला सुरुवात झाली. निवडणुकीचे अर्ज दाखल करण्याची लगबग चालू झाली आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दाखल करण्याची संधी मिळाली. खरं तर कुसाईवाडी हे डोंगराळ भागातील डोंगराच्या कुशीत असलेलं एक छोटंसं गाव आणि या गावात उमेदवारी मिळणं ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या अभिमानाची गोष्ट आहे आणि ते मी भाग्य समजतो की या क्रांतिकारकांच्या भूमीमध्ये माझा जन्म झालेला आहे आणि ही एवढी मोठी निवडणूक लढण्याची संधी मला मिळते, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. खरं तर कोकण जिल्हा परिषद गण, कोकण पंचायत समिती गण आणि या परिसरामध्ये निवडणूक लढत असताना या विभागामध्ये विशिष्ट प्रस्थापिकांचा बालेकिल्ला म्हणून हा जिल्हा परिषद गट म्हणून मानला जातो किंवा पंचायत समिती गण म्हणून मानला जातो. परंतु या निवडणुकीला सामोरे जात असताना अनेकांनी आम्हाला सल्ला दिला, अरे कशाला तुम्ही ह्या भानगडीत पडताय, बघा कुणीही अर्ज भरलेला नाही, बाकीच्यांनी सगळे. पण मी माझा अर्ज फक्त जिल्हा परिषदेसाठी दाखल केलाय. आबांचा अर्ज पंचायत समितीसाठी दाखल होता आणि जिल्हा परिषदेसाठी पण दाखल होता आणि आम्ही आदरणीय नाईक साहेबांना सांगितलेलं होतं की साहेब, या मतदारसंघात या गणामध्ये जर कोण निवडणूक लढण्यास तयार नसेल तर आम्ही ही निवडणूक लढायला तयार आहे. आपल्याला पूर्वीपासून तुम्ही बघितलेला आहे, या महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि मुठभर मावळ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण इथं बांधलं गेलं आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे फार मोठं पाठबळ नव्हतं, पण साम्राज्य उभा करण्याचं, रयतेचं राज्य उभा करण्याची तळमळ त्यांच्या मनामध्ये होती आणि ती इच्छाशक्ती त्यांनी महाराष्ट्रभर वागवा फडकला. या देशामध्ये आज हिंदुत्वाचा राजा म्हणून त्याचा नवलौकिक झाला. हे फक्त त्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर झालं, कारण त्याच्याकडे लढण्याची वृत्ती होती, लढण्याची रणनीती होती आणि त्यांच्याकडे त्यांचं मनोधैर्य होतं. आज कुसाईवाडी सारख्या छोट्याशा गावामध्ये सरपंच म्हणून काम करत असताना आदरणीय शिवाजीराव नाईक साहेबांनी या विभागामध्ये उभा केलेला विकासाचा डोंगर असेल, आदरणीय मानसिंग भाऊंनी केलेल्या करोडो रुपयांचे काम असेल आणि या कामाच्या प्रेरणेतून, त्यांच्या कामाच्या तळमळीतून आम्हाला ही ऊर्जा मिळाली, आमच्या मनामध्ये ही धारणा तयार झाली आणि आम्ही कुसाईवाडीच्या सारख्या गावाची एक ग्रामपंचायतीची निवडणूक लढलो आणि गावाने विश्वास दाखवला आणि सरपंच पदाची धुरा आमच्या हातामध्ये दिली. पहिल्या दिवसापासून आम्ही समजलं की या गावामध्ये लोकांच्या अडचणी काय असतात, समस्या काय असतात, आपली जबाबदारी फार मोठी आहे. या माध्यमातून काम करत असताना सरपंचांना विविध प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं, विविध प्रकारचे प्रशिक्षण दिली जातात आणि या प्रशिक्षणातून शिकवलं जातं की गावातल्या प्रत्येक घटकाचा विकास करायचा असेल, गावातील प्रत्येक लोकांची उन्नती करायची असेल आणि आपल्याला या सामाजिक कार्यामध्ये प्रत्येक गोष्टींमध्ये काम करायचं असेल तर खऱ्या अर्थानं हे एक सगळ्यात मोठं चांगलं व्यासपीठ आहे. परंतु आमची इच्छाशक्ती असली पाहिजे की प्रत्येक घटकांसाठी काम करण्याची एक स्वतंत्र व्यवस्था म्हणून ही आहे आणि यामध्ये आपण जर काम केलं तर या गोष्टी साध्य करणं आपल्यासाठी शक्य आहे. आणि म्हणून तुम्ही बघाल, कोरोनाच्या काळामध्ये काम करण्याची संधी आम्हाला मिळाली, जागतिक महामारी आली, परंतु गावातल्या प्रत्येक माणूस म्हणजे माझा घरातला कुटुंब आहे, माझी जबाबदारी आहे की त्या अडचणीमध्ये लोकांच्यासाठी उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून आम्ही 18 तास वेळ देऊन आम्ही यामध्ये काम केलं आणि आम्हाला कुठेतरी काम करण्याच्या संध्या, काम शोधायला गेल्यानंतर काम सापडतं. काम कोण आपल्या दारात घेऊन येत नाही, कोण आपल्या घरामध्ये घेऊन येत नाही. अडचणी लोकांच्या आपण समजून घ्यायला पाहिजेत. जसं मगाशी आबांनी उल्लेख केला, या प्रचाराच्या दरम्यान आम्ही या भागामध्ये फिरलो त्यावेळेला अनेक लोकांच्या अडचणी समोर आलेल्या आहेत. त्या सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही ग्रामपंचायतीत जे काम केलेलं आहे तेच काम आम्हाला या लोकांच्यासाठी जर केलं तर अनेक लोकांच्या समस्या सुटणार आहेत, प्रश्न सुटणार आहेत आणि प्रश्न सोडवण्यासाठीचं एक चांगलं व्यासपीठ, चांगलं माध्यम ही जिल्हा परिषद असेल, चांगलं माध्यम ही पंचायत समिती असेल आणि ते काम करण्याच्या अनुषंगानं आम्ही ही तयारी केलेली आहे. आमच्याकडे काय आहे हे समोरची किती मोठी ताकद आहे समोर. आता तुम्ही बघाल, काय उच्च शिक्षित उमेदवार समोर आहेत. मी 12वी नापास आहे. मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतोय की आदरणीय, आमच्याकडे कुठलीही डिग्री नाही, परंतु आदरणीय नाईक साहेबांनी केलेलं काम
आदरणीय मानसिंग भाऊनी लोकांच्यासाठी केलेलं काम, आत्ताच त्यांनी उल्लेख केला की वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा अतिशय तळमळीनं आणि सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत आणि दुपारी 2 वाजल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत जो माणूस लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज शिराळ्यासारख्या ठिकाणी उपस्थित असतोय. मानसिंग भाऊ लोक कल्याण अभियानामध्ये लोकांचे अनेक प्रश्न सोडवले गेलेले आहेत. या उभा केलेल्या कामाच्या प्रेरणेतून आणि या माध्यमातून आमच्याकडं भरपूर काही आहे. आमच्याकडं विकास कामांची सांगण्यासाठीची भरपूर मोठी यादी आहे. आम्ही प्रत्येक समाजातल्या घटकाचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केलेलं आहे. हे एवढं मोठं भांडवल असताना आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी पूर्ण सक्षम आहे. आम्ही दुसऱ्याकडे काय आहे हे बघण्यापेक्षा आमच्याकडे काय आहे, आमच्या जनमानसांचे प्रश्न काय आहेत, सामान्यांच्या अडचणी काय आहेत आणि त्या अडचणी सोडवण्याच्या अनुषंगानं आम्ही कुठं पाठपुरावा केला पाहिजे, कुठल्या योजनेचा कागद कुठे दिला पाहिजे, कुठल्या योजनेसाठी कुठल्या ऑफिसला भेटलं पाहिजे, कुठल्या अधिकाऱ्यांसमोर आपले प्रश्न मांडले पाहिजेत, या प्रश्नांची पूर्ण ओळख, प्रश्न सोडवण्याची पूर्ण ठिकाणं, या गोष्टीची जाणीव आम्हाला आहे. आणि हे कुठल्याही सत्तेचं यासाठी गरज नाही. तुम्ही बघाल ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ही त्रिसूत्री कार्यक्रम आहे. या त्रिसूत्रीमध्ये प्रत्येक घटकाने प्रत्येक समजा महाराष्ट्राचे पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान, देशाची सत्ता एका पक्षाकडे आहे, राज्याची सत्ता एका पक्षाकडे आहे, जिल्हा परिषदेची सत्ता एका पक्षाकडे आहे आणि पंचायत समितीची आणि ग्रामपंचायतीची सुद्धा त्याच पक्षाकडे सत्ता असणं गरजेचं आहे का? तर नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना एक अधिकार दिलेला आहे, संविधानानं मताचा अधिकार दिलेला आहे. त्याचबरोबर या संस्था निर्माण करून प्रत्येक माणसाला प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगानं विशिष्ट पद्धतीनं प्रत्येकाला एक अधिकार दिलेला आहे आणि त्यातून ही जी पद्धत निर्माण झालेली आहे, या पदांवर या स्तरावर ग्रामपंचायतीत काम करताना कुठल्या अडचणी येत नाही. आपण सर्वजण बऱ्यापैकी ग्रामपंचायतीमध्ये काम करतोय, बऱ्यापैकी पंचायत समितीमध्ये काम करतोय. हे प्रश्न सोडवण्यासाठी कुठल्या वरच्या सत्तेची गरज नाही. कुठल्या आमदारांचे प्रश्न वेगळे असतात, खासदारांचे प्रश्न वेगळे असतात, जिल्हा परिषदेचे प्रश्न वेगळे असतात, पंचायत समितीचे प्रश्न वेगळे असतात, ग्रामपंचायतीचे प्रश्न वेगळे असतात आणि ते सोडवण्याच्या अनुषंगानं आपल्याला प्रत्येक पदाधिकाऱ्याचं, प्रत्येक सदस्याचं तितकंच महत्व आहे आणि तितकाच अधिकार दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही इथं बसलेल्यांनी किंवा या मतदारसंघातील अनेक लोकांनी आम्हाला प्रश्न केला किंवा समोरून सुद्धा सांगितलं जात आहे की आमदारकी आमच्याकडे आहे, कशाला तुम्ही या भानगडीत पडताय? तर नाही. एक ग्रामपंचायत सरपंच कुसाळवाडी सारख्या ग्रामपंचायतीमध्ये, खेरवड्यासारख्या ग्रामपंचायतीमध्ये गेली 10 वर्ष नाईक साहेब सत्तेत नाहीत, तरी सुद्धा आम्ही गावामध्ये निधी आणला, गावाचे प्रश्न सोडवले, लोकांच्या समस्या सोडवल्या. ते करण्यासाठीच आम्हाला तेवढी त्या स्तरावरची ताकद होती, ती ताकद वापरून आम्ही गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केला. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही निसंकोच राहायचं आहे, तुमच्या अडचणी सोडवायच्या आहेत. तुम्ही बघाल या विभागामध्ये अनेक प्रश्न आहेत. 82 सारख्या ठिकाणी कोटी रुपयांचा निधी खर्च करून दवाखाना उपलब्ध झालेला आहे, पण आज त्या दवाखान्यामध्ये डॉक्टरांची कमतरता आहे, तिथं पुरेसा स्टाफ नाही आहे. हे प्रश्न आहेत जनतेचे. आज तुम्ही शाळा बघाल, शाळा चांगल्या पद्धतीच्या तयार झालेल्या आहेत, आज तिथे शाळेचे अनेक प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांची कमतरता आहे, हे आपले प्रश्न आहेत. आज तुम्ही बघाल काही वाड्या वस्त्यांमध्ये अजून रस्ते नाही आहेत, काही वाड्या वस्त्यांमध्ये अजून स्मशानभूमी नाही आहेत, काही वाडी वस्त्यांमध्ये अजून पाण्याचे प्रश्न पूर्णतः सुटलेले नाही. हे प्रश्न सोडवायचे असतील तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे सक्षम माध्यम आहे. आज या निमित्तानं तुम्ही बघाल, आता नाईक साहेबांनी उल्लेख केला की चांगलं काम करून एक आदर्श जिल्हा परिषद म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जिल्हा परिषदेचा नावलौकिक कमवला. त्यांचाच वसा आणि वारसा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे, या त्यांच्या विचारधारेवर चाललेलो आहे. कुठल्याही माणसाला आम्ही दिलेलं काम, तू सांगितलेलं काम आम्ही डावलणार नाही. तुम्हाला एवढंच सांगेन या निमित्तानं की या निवडणुकीमध्ये तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं, मी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला पण सांगितलं होतं की जर गावाने एवढ्या कमी वयामध्ये मला संधी दिली तर माझी 5 वर्ष आयुष्यातली मी या गावासाठी खर्च करणार आहे, गावाचे प्रश्न सोडवण्यासाठी करणार आहे. मी पुन्हा एकदा या क्रांतिकारकांच्या भूमीमधून आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्ही ही संधी आम्हाला दिली, मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे, माझ्या मागे कुठलाही राजकीय वारसा नाही,
मला कुठलीही माझ्या मागे धनशक्ती नाही, परंतु मी या निमित्ताने तुम्हाला आवाहन करतो की आज माझ्या गावामध्ये मला उमेदवारी मिळाली. या तरुणांनी निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. मुलं दिवसभर प्रचार करतायत, दिवसभर. जसं आबानी मगाशी तुम्हाला सांगितलं की 12,000 लोकांच्या पायाला आम्ही स्पर्श केलेला आहे, तसं मी या निमित्ताने तुम्हाला सांगतो, खुसगाव पासून खाली कंदूर पर्यंत आणि इकडे उपवळ्यापर्यंत घर टू घर भेट देणारा मी एकमेव जिल्हा परिषद उमेदवार असेल ज्यानं प्रत्येक गावामध्ये जाऊन मी प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलेलो आहे. तिथं विरोधक किंवा ह्या गोष्टी बघितल्या नाही. म्हणून मी तुम्हाला या निमित्तानं आश्वासित करेन की या निवडणुकीमध्ये उद्याच्या 2 दिवसांमध्ये अजून काही त्या वातावरण आपल्याला चांगलं सकारात्मक झालेलं आहे. लोक स्वतःहून बाहेर पडायला लागलेले आहेत आणि रॅल्या तुम्ही सभा बघाल आणि आमच्या प्रचार यंत्रणा बघाल, यात सक्षमपणाने लोकांनी ही निवडणूक हातात घेतल्याचं दिसून आलेलं आहे. म्हातारी माणसं आवर्जून म्हणत आहेत, बाळाला तुम्ही मागं हटायचं नाही, विजय तुमचाच आहे. आणि ज्या ज्या वेळेला जवळजवळ आम्ही 12 तास त्या वेळेला ह्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रचाराच्या माध्यमातून चालत असतोय, त्यावेळेला जवळजवळ 40 किलोमीटर अंतर असेल आम्ही पायी चालायचा प्रयत्न केलेला आहे. पण एक पाऊल पुढे टाकत असताना प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस ही आम्हाला ऊर्जा देत आहे की ह्या निवडणुकीमध्ये यश तुमचं आहे. या समाजाचे प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगानं तुम्ही दिलेला हा आशीर्वाद, तुम्ही दिलेली ही सगळी ताकदच आमची ही भांडवल आहे. जरी या राजकीय निवडणुका लढताना आर्थिक परिस्थिती आणि मोठी ताकद असणं, मोठ्या गावामध्ये जन्म होणं हे जर समजा अपेक्षित असेल, तर आम्ही त्यासाठी अपवाद ठरेल की आम्ही आमच्या असलेल्या कामाच्या तळमळीवर, आमच्याकडे इच्छाशक्तीच्या जोरावर या निवडणुकीमध्ये यश मिळाल्याशिवाय आम्हाला राहणार नाही. आताची निवडणूक सगळ्यांनी मनावर घेतलेली आहे. सर्वसामान्यांचा आवाज जागृत झालेला आहे. 82च्या क्रांतिकारकांच्या पावनभूमीमध्ये आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि आज याच पावनभूमीमध्ये आमच्या प्रचाराची सुद्धा सांगता होत आहे. तर या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करेन, तुम्ही ही संधी आम्हाला द्या. कुसाईवाडीत त्या सरपंच पदाचं काम करत असताना एक आदर्श सरपंच म्हणून किंवा यशोदाला मास्टर ट्रेनर म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. मी 12वी नापास झालेला आहे, परंतु ती डिग्री काय आपल्याला उच्च शिक्षणाची डिग्री नसून हे काम केलेल्या शिवाजीराव नाईक साहेबांच्या, आदरणीय मानसिंग भाऊंच्या लोकसेवेच्या विद्यापीठाची डिग्री आमच्याकडे आहे आणि ती आम्हाला इथून पुढच्या कामामध्ये कार्य करण्यासाठी उत्तेजित करणार आहे, प्रेरित करणार आहे. तुमचं काम थटणार नाही याची या निमित्तानं मी हमी देईन. आणि या निवडणुकीमध्ये उद्याच्या 7 तारखेला घड्याळ्या चित्रासमोरील बटन दाबून एक तुम्ही ऐतिहासिक क्रांती घडवा, तुम्ही साथ द्या. आम्ही या निमित्ताने तुम्हाला आव्हान करेन, तुमचं मत वाया जाऊ देणार नाही. प्रत्येक क्षण या गटातील लोकांसाठी खर्च केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. ही जबाबदारी एकदा तुम्ही आम्हाला द्या. एका सामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्यांच्या पोराला बळ द्या. निवडणुकांमध्ये सत्ता, पैसे, राजकीय वारसा हा पाहिजेच, याचा तुम्ही खोडून काढा. येणाऱ्या काळामध्ये आमच्यासारखे तमाम कार्यकर्ते या प्रक्रियेमध्ये ताकदीने काम करतील, समाज सुधारण्याच्या दृष्टीने पुढे नेतील, गावाचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने पुढे येतील. या अनुषंगाने जर तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिलात तर तळागाळामध्ये अनेक तरुण कार्यकर्ते असे तयार होतील की या निवडणुकांमध्ये आता तुम्ही बघत असाल, सोशल मीडिया असेल, वेगवेगळे रील्स असतील, फोटो असतील, याला भाळून तुम्ही मतदान करू नका. उद्याच्या आजची तुम्ही परिस्थिती बघाल, ही निवडणूक एकतर्फी होईल अशी परिस्थिती होती, परंतु या तुमच्या सगळ्या असलेल्या प्रतिसादामुळे कुठेतरी वारं फिरलंय असं दिसायला लागलेलं आहे. लोक धावपळ उडलेली आहे, पळापळ चालू झालेली आहे आणि पुढचं जे उद्याचं हत्यार आहे ते आर्थिक प्रलोभनाला भाळून काही मत वळवण्याचा प्रयत्न होणार आहे. मागच्या एका सभेमध्ये आबांनी सांगितलं होतं, एक कोंबडा असतो आणि त्या कोंबड्याची पक्क सगळी उपडली जाते. पक्क उपडल्यानंतर तो असा पाक, त्याला एक पक राहत नाही. मग काय करतंय की आमच्यातला कोणतरी येतो आणि मग 4 दाणे टाकायला चालू करतो. ते दाणे टाकलं की कोंबडा पक्क उपडताना होणारा त्रास विसरतो आणि त्या दाण्याच्या आशेने तिथं मागं जातो आणि मग परत त्या नव्या ह्या गोष्टी असतात.
आणि हे ज्या वेळेला समाजाच्या लक्षात येईल, आज त्याच पद्धतीचं प्रलोभन, त्याच पद्धतीचे आश्वासनं आणि त्याच पद्धतीच्या गोष्टी होताना दिसतील. पण मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही कुठल्याही आमिषाला बळू नका, तुम्ही कुठल्याही आवाजाला दाबू नका. तुम्ही जसं ज्या पद्धतीनं बाहेर पडलेला आहात त्या पद्धतीनं उद्याच्या 7 तारखेला अगदी तुमचं मतदान त्या मतपेटी टाकेपर्यंत तुम्ही मागं हटू नका. आम्हाला साथ द्या, आम्हाला हात द्या. आम्ही सेवा करण्याचं व्रत उचललेलं आहे आणि आम्ही कुठला राजकीय पुढारी म्हणून नव्हे तर तुमचा सेवक म्हणून काम करेन. आणि या निमित्तानं मी एवढं आपल्याला आश्वासित करेन, आम्हाला संधी द्या. त्या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, सामान्यांचे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. एवढं मी या निमित्तानं आपल्याला आश्वासित करतो. आणि येत्या 7 तारखेला घड्याळाच्या